हॅलो, विश यू ऑल अ व्हेरी व्हेरी हॅपी फ्रेंडशिप डे. मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. काही दिवसांपूर्वी प्राध्यापक शिवाजीराव अ, भोसले यांचा मैत्रीबद्दल लिहिलेला फारच सुंदर लेख डोळ्यासमोर आला आणि विचार केला, की अरे फ्रेंडशिप डेच्या पावनदिनी आपण हा अ, सगळ्यांना वाचून दाखवूया. सो टुडे हिअर आय एम. अगदी योग्य वेळ बघून आपल्यासमोर हा लेख वाचते. ज्यांना मित्र आहेत ना, त्यांनी ते जपावे आणि ज्यांना मित्र नाही आहेत ना, त्यांनी ते शोधावे. मित्राशिवाय जगण्याची वेळ कोणाच्या शत्रूवर पण यायला नको. आपल्या तोडीस तोड किंवा त्याहीपेक्षा जास्त छान सेन्स ऑफ ह्युमर असलेली जर मंडळी आपल्या आजूबाजूला असतील ना, तर त्यासारखं दुसरं सौभाग्य नाही. पण आपण मारलेला पंच जर समोरच्याला समजून सांगण्याची वेळ जर येणार असेल ना, तर त्यासारखं दुसरं दुर्भाग्य पण नाही. अहो, वयाच्या बंधनाला अमान्य करून, वयाच्या बंधनाला झुगारून वाह्यातपणा ठेवला, की आपली बुद्धी पण ना अगदी ताजीतवानी आणि आपला मेंदू पण अखंड क्रिएटिव्ह राहतो. तुझं वय काय? तू बोलतोयस काय? तू वागतोयस काय? असा प्रश्न ज्यांना पडतो ना, त्यांना अकाली वृद्धत्व आलेलं असतं. येता जाता केलेला फालतूपणा हे आपले हार्मोन्स एस्पेशली आफ्टर 40-45 खूपच अबाधित ठेवतात. एखादी गोष्ट सिरियसली न घेता अतिशयोक्ती करून त्याची पार वाट लावणं ज्यांना जमतं ना, अरे तेच खरे मित्र असतात. एकमेकांवर कडी करून मिश्किलपणाची, बालिशपणाची किंवा टार्गटपणाची आणि फाजीलपणाची हद्द गाठणारे तेच खरे मित्र असतात. आणि ते मित्र असतात ना, म्हणून जीवनाला पण अर्थ असतो. आणि खरं सांगू, आय कॅन रिलेट ऑल धिस इन धिस ब्युटिफुल ग्रुप. सो विश यू ऑल वन्स अगेन अ व्हेरी व्हेरी हॅपी फ्रेंडशिप डे.